कालच 84,000चा सेन्सेक्सचा टप्पा पार पडला आणि तिने सुद्धा आपला एक ब्रेक केला। एका बाजूला मंदीच्या अटकळी आल्या, पण US फेडरल ने जे 0.5% व्याजदर कमी केला त्याचा फायदा पूर्ण जगभरातल्या शेअर्स बाजाराला होतो आहे आणि भारताला सुद्धा होतो आहे। आणि असं म्हटलं जातं की पुढील 10 वर्ष भारतातला शेअर बाजार हा नक्कीच वरती असणार आहे। पण तरीही शेअर्समध्ये अनेक जोखीम असते। कोणत्याही माणसाने कुठल्याही प्रकारच्या टिपवरती भरोसा ठेवून शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू नये। पण आपल्याला नेमकी चांगले शेअर्स कसे ओळखायचे, शेअर मार्केट म्हणजे काय, शेअर मार्केट्समध्ये आपण कसा फायदा मिळवू शकतो, याची अतिशय सुंदर माहिती या एका पुस्तकाने दिलेली आहे। आणि पुस्तकाचं नाव आहे शेअर बाजार जुगारचे बुद्धिबळाचा डाव। राजहंस प्रकाशनने लिहिलेलं आणि श्री रवींद्र देसाई यांनी लिहिलेलं आणि राजहंस प्रकाश यांनी पब्लिश केलेलं हे पुस्तक। खरं तर मी चांगलं इंग्रजी पुस्तक बघत होतो आणि मी व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगवरती वॉरन बुफे यांच्या स्ट्रॅटेजीवरती बेस ऑन दॅट व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगची काही पुस्तकं वाचली, पण तरीही मला ते काही एवढी समजली नाही किंवा मला त्यात एवढी चांगली माहिती मिळाली नाही जेवढी मला ह्या मराठी पुस्तकामध्ये मिळाली। मराठी लोक शेअर्समध्ये फार कमी आहेत। गुजराती व्यक्तींचं खूप शेअर्समध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट असते। तेवढंच नाही तर MBA फायनान्स असलेले लोक किंवा जे CA आहेत, CS आहेत किंवा शेअर मार्केटमध्ये अनेक ब्रोकर्स आहेत, या सगळ्या ब्रोकर्सच्या वेगवेगळ्या मार्गदर्शनाखाली अनेक लोक इन्व्हेस्टिंग करत असतात आणि बरेच लोक म्युच्युअल फंडामध्ये करतात इन्व्हेस्टमेंट। पण जर तुम्ही चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेतले आणि ते शेअर्स कधी विकायचे, कधी ठेवायचे, त्याचा बाजाराचा होरा कुठला असतो, चांगली कंपनी कशी ओळखायची, याचं शुद्ध मराठीमध्ये सोप्या पद्धतीने या पुस्तकामध्ये अतिशय चांगली माहिती दिलेली आहे मित्रांनो। तर मी तुम्हाला असं म्हणेल की तुम्ही एक वेळेस शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करू नका, चालेल, तुम्ही शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करायची नाही करायची हा तुमचा प्रश्न आहे, पण पुस्तक जरूर वाचा, यामुळे आपल्याला विचारांची एक देवाणघेवाण होते। रवींद्र देसाई हे जे लेखक आहेत त्यांना काय वाटतं, नेमकी शेअर मार्केट म्हणजे काय, आजूबाजूला काय चाललं आहे, याची माहिती आपल्याला या पुस्तकामध्ये मिळेल। तर मी असं म्हणेल की तुम्ही शेअर घेऊ नका, पण नेमकी शेअर बाजार काय आहे हे नक्की समजून घ्या। तर मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो की नक्कीच वाचा। पुस्तकाचं नाव आहे शेअर बाजार जुगारचे बुद्धिबळाचा डाव आणि लेखक आहे रवींद्र देसाई। धन्यवाद।